जय गजानन. जय गजानन तुम्हाला. काय मग कुठे आता? ढकले कुठे थांबेल होते रात्री? अन्नकुटीला मुक्काम होता बुवा आमचा. मस्त आंघोळ करली थंड पाणी ना. म्हणजे फक्त हाच एक ठिकाण आहे की तिथे थंड पाणी भेटतं आणि बाकी सगळी ठिकाणी गरम गरम पाणी भेटतं. तुम्ही म्हणणं काय माहिती मावा, सगळ्या ठिकाणी थंड पाणी भेटायला पाहिजे. काहून म्हणा, एकदम चांगलं सवय लागते ना थंड पाणी अंगाची. ये 5 दिवस गरम पाणी अंग धुतलं आणि 6व्या दिवशी थंड पाणी अंग धुतल्यावर तो थोडं आणि डायरेक्ट नडा खाली डोकं वल्ला करलं. हा काय काय कुठे जाऊन गेल्या पाणी थंड आहे. पण मामा एक सांगू का तुम्हाला, आपण एवढा दिवस प्रवास केला बरोबर. आता समजा घरी तुम्ही झोपले समजा आणि सकाळी 3 वाजता उठून पहा, पुरा दिवस का जाईल तुमचा एकदम हो. पण इकडे तसं नाही. इकडे आपण 9, 10 वाजता झोपलोय हा, सकाळी 11 वाजता बी झोपलोय हा, सकाळी 3 वाजता 4 वाजता उठलोय. दिवस कसा जातो एकदम नामस्मरणात. काहीच घेण देण नाही. काही अंग बी दुखत नाही, तोंड बी दुखत नाही, काहीच नाही. हा दिल्लीला याची मजा आहे का? तर माऊली, आमचे चेहरे पाहून वाटत असेल तुम्हाला की आम्ही किती प्रसन्न आहे. हा एवढं किलोमीटर चाललोय आम्ही, पण आम्हाला असं जाणवलं नाही जर सगळी की अरे थकलो आता आम्ही, आमच्याने होणारच नाही आता जाऊच शकत नाही आम्ही. हा हा बरोबर बरोबर बरोबर. डोकं टेक हा बस त्याची आतुरता आहे फक्त ना, दुसरं काही नाही. फक्त गजानन बाबाच्या भेटीसाठी माणूस एवढा दुरून पायी पायी येतोय. खरी गोष्ट आहे. तर मामा आहे की तुम्हाला काय वाटतं कुठपर्यंत तुम्ही करणार आहे? पाय चालून तर लोक पाय थोडी थकली बरोबर. पण दिंडी सोडायची नाही शेवटलं. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. काय म्हणतात रे. बरोबर. तर माऊली, हे होते आमचे भारत मामा. हे म्हणताय शरीर जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत दिंड्या करायच्या आहे. तुम्हाला बी काय वाटतं आणि कोणाकोणाची इच्छा आहे पुढच्या वर्षी दिंडीत याची कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो पण करा माझ्या इंस्टाग्राम पेजला. शेअर करा काय आणि एक वेळा दिंडीला अवश्य येऊन बघा बरं का. पायी दिंडीला, पायी दिंडी. हा पायी म्हणजे घरापासून ते शेगाव पर्यंत पायी दिंडी. हा गाड्यांना तर कोणी बी येतं. पायी पायी येऊन या, येऊन पहा, एक नंबर वाटतं. तर व्हिडिओ खूप मोठा होतोय आमचा आता आम्ही थांबतो इकडे. भेटू पुढच्या व्हिडिओत. जय गजानन.